आदरणीय गुरुजन आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, माझे नाव आर्या अविनाश टिळकर आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. आज मी तुम्हाला एका अशा शब्दाबद्दल सांगणार आहे ज्याचा उच्चार केला तरी अंगात एक वेगळा जोश येतो. तो शब्द म्हणजे स्वातंत्र्य. येत्या 15 ऑगस्टला आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे देखील जाणणे गरजेचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आम्हा मुलांच्या नजरेत स्वातंत्र्य म्हणजे आईने शाळेत डब्बा संपवण्याची सक्ती केली की आपल्याला वाटते, बापरे, हे कसले स्वातंत्र्य. होमवर्क न करता दिवसभर TV बघायला मिळाला किंवा मोबाईलवर गेम खेळायला मिळाला की आपल्याला वाटते, वा, ह्याला म्हणतात खरं स्वातंत्र्य. रविवारी सकाळी आईने आपल्याला लवकर न उठवता स्वतःहून झोपून देणे हे देखील आपल्यासाठी स्वातंत्र्यापेक्षा कमी नाही. खरं तर स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक देशाला स्वतःच्या विचारानुसार, स्वतःच्या मनानुसार जगण्याचा आणि आचरणाचा अधिकार म्हणजेच स्वातंत्र्य. मित्रांनो, थोडी गंभीर पण महत्त्वाची गोष्ट. स्वातंत्र्य आपल्याला फुकट मिळाले नाही. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग आणि अनेक स्वातंत्र्यवीरांनी खूप त्रास सोसून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाला इंग्रजांच्या पाशातून मुक्त केला आहे. जर त्यांनी तेव्हा संघर्ष केला नसता तर आज आपण आपल्या आवडत्या शाळेत हसू खेळू शकलो नसतो. आजच्या काळाचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आज आपल्याला मोकळ्या हवेत श्वास घेण्याचा, खेळण्याचे आणि शिकण्याचे स्वातंत्र्य आहे. पण याचा अर्थ हा नाही की आपण आपल्या वर्गात शिक्षकांना त्रास द्यावा आणि निसर्गाच्या रस्त्यावर कचरा फेकून निसर्गाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ. आपल्याला जर आपल्या देशाचे चांगले नागरिक बनणे आणि शिस्त पाळणे हीच खरी स्वातंत्र्य पूजा आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिले की नीटची परीक्षा नीट न घेतल्यामुळे दिल्लीमध्ये केलेले जेन-झी आंदोलन हेही एक प्रकारचे स्वातंत्र्य आहे. जर स्वातंत्र्य नसते तर जेन-झी आंदोलनही करता आले नसते. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही तर सामाजिक बांधिलकी राखून वागणे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणे हेच खरं स्वातंत्र्य. आपण या देशाचे नागरिक आहोत. येत्या काळात आपण या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहोत. त्यामुळे जर स्वातंत्र्याचे अबाधित ठेवायचं असेल तर अधिकार आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळावा लागेल. चला तर मग या सुंदर स्वातंत्र्याचा आनंद घेऊ आणि आपल्या देशाला जगात भारी बनवू. जाता जाता एवढंच म्हणेन, गेला जो काळ तो सोन्याचा होता. भारताचा इतिहास मोठ्या मोलाचा होता. जय हिंद, जय भारत.